नमस्कार आणि बुकवाईज विथ विशालमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. नमस्कार. आज आपण एका अशा कादंबरीबद्दल बोलणार आहोत जी अनेकांच्या मनात घर करून राहिली आहे. रॉबर्ट जेम्स वॉलर यांची द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी. हो, अगदी आहे. ही फक्त 4 दिवसांची कहाणी नाहीये खरं तर. नाहीच. ही आहे आयुष्यभर जपलेल्या आठवणींची, त्यागाची आणि आपण ज्या वाटा निवडल्या नाहीत त्यांची गोष्ट. फ्रान्सिस्का जॉन्सन नावाची एक म्हणजे वरकरणी सामान्य वाटणारी गृहिणी. बरोबर. तिच्या आयुष्यात एक वादळ येतं आणि मग जी शांतता उरते त्याची ही कथा आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे ही कथा उलगडते तिच्या मृत्यूनंतर. तिची मुलं मायकल आणि कॅरोलिन, हो, त्यांना तिची डायरी सापडते, काही पत्र मिळतात आणि मग आईच्या आयुष्यातले एक असं पान उलगडतं ज्याची त्यांना कल्पनाही नसते. आणि त्यांचंही आयुष्य त्याने ढवळून निघतं. चला तर मग या कथेत तिच्या भावविश्वात जरा खोलवर जाऊया. तर कथेची सुरुवात होते 1980च्या दशकात. फ्रान्चेस्काची मुलं तिचं घर आवरत असतात तिच्या मृत्यूनंतर आणि तिथे त्यांना ती डायरी सापडते. हो, आणि मग तिथून आपण थेट जातो 1965 मध्ये. आयोवा, मॅडिसन काउंटी, एक शांत ग्रामीण भाग. आणि तिची आहे फ्रान्चेस्का जॉन्सन, मूळची इटलीची, म्हणजे नेपल्सजवळच्या बारी शहरात वाढलेली. तिची स्वप्न किती वेगळी असतील नाही. इटली म्हटल्यावर कला, संगीत, युरोपियन वातावरण. अगदी. पण दुसऱ्या महायुद्धानंतर लग्न झालं रिचर्ड जॉन्सन नावाच्या अमेरिकन सैनिकाशी आणि ती आली थेट आयोवाच्या शेतावर गृहिणी म्हणून. हा बदल प्रचंड मोठा असणार तिच्यासाठी. नक्कीच. म्हणजे इथलं आयुष्य कसं, शेती, घरकाम, मुलांची जबाबदारी, यात काही चूक नव्हतं. पण तिच्या आत जी एक इटालियन स्वप्नाळू स्त्री होती, तिला कुठेतरी अपुरं वाटत असणार, एकाकीपणा जाणवत असणार. तिचा नवरा रिचर्ड तसा प्रेमळ होता, पण कदाचित तो तिला पूर्णपणे समजू शकला नसेल. आणि मग एक दिवस तिला अचानक काही दिवसांचा एकांत मिळतो. हो, नवरा आणि मुलं जातात इलिनॉय स्टेट फेअरला. विचार करा, म्हणजे इतकी वर्ष कुटुंबात रमल्यानंतर अचानक मिळालेला तो एकटेपणा. काय करत असेल ती? ती ते स्वातंत्र्य अनुभवते. घरात एकदम शांतता आहे, स्वतःसाठी वेळ मिळालाय, पण त्याच वेळी मनात जुन्या आठवणी, इटली, राहून गेलेली स्वप्न, हे सगळं येतंय. एक प्रकारची अस्वस्थ शांतता म्हणता येईल का? हो, अगदी. एक अस्वस्थ शांतता. आणि त्याच शांत, किंचित अस्वस्थ दुपारी तिच्या घराच्या दिशेने एक हिरवी पिकअप ट्रक येते, धूळ उडवत. त्यात असतो रॉबर्ट किनकेड, नॅशनल जिओग्राफिकचा फोटोग्राफर. बरोबर. मॅडिसन काउंटीतले ते प्रसिद्ध कवर्ड ब्रिजेस त्याचे फोटो काढायला आलेला. वय वर्ष 52, जग फिरलेला माणूस. आणि तो थांबतो फ्रान्सिस्काच्या घरासमोर रोजमन ब्रिजचा पत्ता विचारायला. ही भेट म्हणजे काय म्हणतात त्याला, 2 ध्रुवांचे एकत्र येणं जसं. अगदी. फ्रान्सिस्का, जिचं आयुष्य त्या शेतापुरतं मर्यादित, आणि रॉबर्ट, ज्याचं जग त्याच्या कॅमेरा बॅगमध्ये आणि जीपमध्ये सामावलेलं. फ्रान्सिस्का सुरुवातीला थोडी बावरते, सावध होते, पण त्याच्यात काहीतरी वेगळं असतं जे तिला खेचून घेतं. हो ना. आणि मग ती एक अनपेक्षित पाऊल उचलते. कोणतं? ती त्याला रस्ता दाखवायला त्याच्या ट्रकमध्ये बसायला तयार होते. तिच्यासारख्या बाईसाठी हे खूप वेगळं होतं. खरंय. त्या चौकटीतल्या आयुष्यातला हा एक मोठा क्षण, आणि त्या ट्रकच्या प्रवासातच काहीतरी बदलायला लागतं. हो, ते फार बोलत नाहीत सुरुवातीला, पण एकमेकांना निहाळतात. रॉबर्ट तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघतोय, तिच्या हातांच्या हालचाली. आणि ती त्याच्याकडे पाहतीये, त्याचा आत्मविश्वास, त्याचा तो रापलेला चेहरा. आणि मग ते पोचतात रोजमन ब्रिजवर, ज्याचा पत्ता तो विचारत आलेला. तो पूल जणू त्यांच्या 2 जगांना जोडणारा पहिला दुवा ठरतो. पूल पाहून झाल्यावर फ्रान्सिस्का त्याला घरी येऊन आईस टी प्यायला बोलावते. हेही तिच्या नेहमीच्या वागण्यासारखं नाही. नाहीच. घरी आल्यावर गप्पा सुरू होतात. सुरुवातीचा संकोच हळूहळू जातो आणि फ्रान्सिस्का बोलायला लागते. काय बोलते ती? अशा गोष्टी ज्या तिने कधीच कोणाजवळ गुढ्या नसतील. तिच्या मनातली अस्वस्थता, एकाकीपणा, आपण काहीतरी वेगळं जगण्यासाठी जन्माला आलो होतो, ही भावना, ती सगळं रॉबर्ट समोर मांडते. आणि महत्वाचं म्हणजे तो फक्त ऐकत नाही, तो तिला समजून घेतो. अगदी. कदाचित त्याच्या प्रवासात त्याने अशी अनेक माणसं, अनेक भावना पाहिल्या असतील, अनुभवल्या असतील. तोही बोलतो मग त्याच्या प्रवासांबद्दल, त्याच्या फोटोग्राफीबद्दल, त्याच्या विचारांबद्दल. तो अस्तित्वाची भूमिती म्हणजे जॉमेट्री ऑफ एक्झिस्टन्स असं काहीतरी म्हणतो ना. हो, अस्तित्वाची भूमिती म्हणजे नेमकं काय हे वॉलरने स्पष्ट नाही केलंय, पण त्याचा अर्थ असा लावता येतो की
आपलं बाहेरचं जग आणि आपलं आतलं जग. यातला समतोल. हो, त्यातला समतोल किंवा एक सुसूत्रता शोधणं. आपण जे आहोत आणि आपण जे करतो यातला मेळ. आणि फ्रान्सिस्कासाठी हे खूप लागतं, कारण तिच्या आतल्या जगात आणि बाहेरच्या वास्तवात खूप फरक असतो. रॉबर्टच्या बोलण्याने तिला स्वतःची जाणीव अधिक तीव्रतेने होते, पण एका सहानुभूतीच्या पातळीवर. बरोबर. त्या दिवशी रॉबर्ट निघून जातो, पण दुसऱ्या दिवशी तो परत येतो. आणि फ्रान्सिस्काही जाते त्याला भेटायला. आता ते आकर्षण लपत नाही. हो, आता ते फक्त मित्र नाहीत हे दोघांनाही कळतंय. आणि मग सुरू होतात ते 4 दिवस. ते 4 दिवस म्हणजे जणू ते एका वेगळ्याच जगात गेलेले असतात. मॅडिसन काउंटी, फ्रान्सिस्काचं घर, हीच त्यांची दुनिया बनते. ते काय करतात त्या दिवसांत? एकत्र फिरतात, रॉबर्ट फोटोग्राफी करतो, रात्री जेवतात, संगीत ऐकतात, गप्पा मारतात आणि एकमेकांच्या खूप जवळ येतात. म्हणजे शारीरिक आकर्षणापेक्षाही जास्त. भावनिक आणि आत्मिक ओढ असते. अगदी. हे वर्णन वाचताना जाणवतं की वॉलरची भाषा खूप सुंदर आहे, काव्यात्मक आहे. तो निसर्गाला आणि भावनांना एकत्र आणतो. ते फक्त पूल राहत नाहीत. बरोबर. ते पूल प्रतीक बनतात जोडण्याचं. 2 माणसं, 2 जगं जोडण्याचं. पण त्याचबरोबर ते रहस्य आणि बदलाचंही प्रतीक आहेत. जसं पुलाखालून पाणी वाहतं, बदलत राहतं. तसंच काहीसं फ्रान्सिस्काचं आयुष्य त्या 4 दिवसात पूर्ण बदलून जातं. आणि गंमत म्हणजे दोघंही स्वतःच्या विसरलेल्या इच्छांना पुन्हा भेटतात. रॉबर्ट, जो आयुष्यभर एकटा फिरला, त्याला घर सापडतं, आपलेपणा मिळतो. हो, आणि फ्रान्सिस्का, जी बंधनात होती, तिला स्वातंत्र्य मिळतं, स्वतःची ओळख पटते. पण हे स्वप्न तर फक्त 4 दिवसांचं असतं. वास्तव समोर उभं ठाकतं. हो ना, फ्रान्सिस्काचं कुटुंब परत येणार असतं, रॉबर्टलाही पुढे जायचं असतं कामासाठी. आणि मग येतो तो कठीण प्रश्न. रॉबर्ट तिला विचारतो, माझ्याबरोबर चल? हा, तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, सगळ्यात कठीण निर्णय. एका बाजूला रॉबर्ट, ते अनिश्चित, भटकं, पण उत्कट आयुष्य. आणि दुसऱ्या बाजूला कुटुंब, मुलं, नवरा, जबाबदाऱ्या, इतकी वर्ष जपलेलं सगळं. काय निवडणार ती? हा प्रश्न वाचकालाही गप्प करतो. त्यांच्या शेवटच्या भेटीत, निरोपाच्या क्षणी, फार ड्रामा नाहीये. नाही, एक शांत खोल दुःख आहे. रॉबर्ट गाडी वळून निघून जातो. ती फक्त बघत राहते. तिला कळतंय हा शेवट आहे. पण तिला हेही माहीत आहे की जे घडलं ते तिच्यातून कधीच जाणार नाही. यालाच तुम्ही आत्म्यांचं मिलन म्हणालात मगाशी. हो, ते 4 दिवस तिचा अविभाज्य भाग बनतात. तिचं उरलेलं आयुष्य त्या आठवणींच्या उजेडात आणि सावलीत जाणार असतं. ती आता बदललेली असते. रॉबर्ट गेल्यानंतर ती घरात त्याच्या खुणा पुसते, सिगारेटची राख, तो कप. किती त्रास होत असेल तिला. प्रचंड. कुटुंब परत येतं, ती पुन्हा आपली नेहमीची भूमिका वठवते. बाहेरून कुणाला काही कळत नाही, पण आतून सगळं बदललेलं असतं. ती रात्री नवऱ्याच्या शेजारी झोपून गुपचूप रडते, असं लिहिलंय. हो, तिच्या आत आता एक मोठं रहस्य आहे. ती काही दिवसांनी पुन्हा रोजमंड ब्रिजला जाते. तिथे तिला शांत वाटतं, जणू काही पवित्र स्थळ आहे ते. ती अस्तित्वाची भूमिती, ती आता तिला जास्त भिडत असेल का, आतलं आणि बाहेरचं जग जुळवताना? असू शकतं. तिला कळत असेल की हा समतोल साधणं किती कठीण आहे. आणि मग येतो तो क्षण, कथेतला सगळ्यात अविस्मरणीय आणि हृदय पिळवटून टाकणारा क्षण. शहरातला तो ट्रॅफिक सिग्नल. हो, ती खरेदीला गेलेली असते. नवरा रिचर्ड शेजारी बसलेला असतो. गाडी सिग्नलला थांबते आणि समोरच्या ट्रकमध्ये रॉबर्ट किनकेड. कल्पना करवत नाही त्या क्षणाची. काय झालं असेल तिच्या मनात? किती जोरानं धडधडलं असेल हृदय. काही सेकंद दोघांची नजरानजर होते. वेळ जाणू थांबतो. तिच्या मनात येतं दरवाजा उघडावा आणि धावत जावं त्याच्याकडे. ती दरवाजाच्या हँडलवर हातही ठेवते क्षणभर. पण त्याच क्षणी रिचर्ड काहीतरी बोलतो आणि ती भानावर येते. वास्तव तिला परत खेचतं. सिग्नल हिरवा होतो, रॉबर्टची ट्रक डावीकडे वळते आणि दिसेनाशी होते. फ्रान्सिस्का तशीच बसून राहते, डोळ्यात पाणी, हातात ते घट्ट पकडलेलं हँडल. ती तिची अंतिम निवड असते. तिने कुटुंब निवडलेलं असतं. ही निवड किती वेदनादायक असेल. यात प्रचंड त्याग आहे. तिनं स्वतःचं प्रेम, स्वतःची इच्छा दाबून टाकली जबाबदारीसाठी. पण ती खचून जात नाही. ती आठवण, ते प्रेम आणि ती वेदना
दोन्ही सोबत घेऊन जगते. आणि मॅडिसन काउंटीचे ते पूल ते तिच्यासाठी त्या गुप्त पवित्र आठवणीचं ठिकाण बनतात. खरंच काय विलक्षण आणि तितकीच हळवी करणारी कथा आहे ही. ऐकणाऱ्यांना जर आमची ही चर्चा आवडत असेल आणि अशा आणखी कथांमध्ये खोलवर शिरायला आवडेल तर प्लीज बुकवाईज विथ विशाल चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा. हो, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं करा. कारण या कथेचा पुढचा भागही तितकाच महत्वाचा आहे. ही कथा इथे संपत नाही. नाहीच. फ्रान्चेस्कानं निवड केली, पण गोष्ट पुढे सुरू राहते. वर्ष जातात, मुलं मोठी होतात, घराबाहेर पडतात. फ्रान्चेस्का आणि रिचर्डचं आयुष्य पुढे जातं. पण फ्रान्चेस्काच्या मनात ते 4 दिवस आणि रॉबर्ट कायम असतात. ती त्याचं नाव घेत नाही कधी, पण मासिकांमध्ये त्याचे फोटो बघते, त्याच्याबद्दल वाचते. तिला वाटतं तो प्रत्येक फोटो जणू तिच्यासाठीच काढलाय. ती मनातल्या मनात त्याच्याशी बोलत राहते. आणि मग खूप वर्षांनी तिचा नवरा रिचर्ड वारल्यानंतर काही वर्षांनी तिला पोस्टाने एक पॅकेज मिळतं. हो, रॉबर्टच्या वकिलाने पाठवलेलं. त्यात असते ती लेन्स कॅप जी रॉबर्ट तिच्या घरी विसरलेला असतो, आणि एक पत्र. रॉबर्टचा मृत्यू झालेला असतो. काय लिहिलं असेल त्या पत्रात रॉबर्टने? त्याने लिहिलं असतं की फ्रान्चेस्का ती त्याच्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती होती. त्याने तिला कधीच विसरलं नाही आणि त्याची शेवटची इच्छा काय? त्याची रक्षा रोजमन ब्रिजजवळ विखुरण्यात यावी. हे वाचून फ्रान्चेस्काला कसं वाटलं असेल? दुःख तर झालंच असेल. दुःख आणि कुठेतरी एक पूर्णत्वाची भावना. त्यांचं प्रेम खरं होतं, ते टिकलं होतं, यावर शिक्कामोर्तब झालं होतं. यानंतर ती अजून नियमितपणे त्या पुलाला भेट देते. ते तिच्यासाठी एका तीर्थक्षेत्रासारखं होतं. हो, आणि मग काही वर्षांनी फ्रान्चेस्काचाही मृत्यू होतो. आणि कथा पुन्हा वर्तमानात येते, तिच्या मुलांकडे. बरोबर. मायकल आणि कॅरोलिन. आईच्या वस्तू आवरताना त्यांना ती डायरी सापडते. पत्र, फोटो, ते चांदीचं पदक. केवढा मोठा धक्का असेल त्यांच्यासाठी. आपली आई, जी त्यांना इतकी साधी सरळ वाटत होती, तिच्या आयुष्यात एवढं मोठं रहस्य. मायकलला सुरुवातीला खूप राग येतो. त्याला वाटतं आईने बाबांना फसवलं. पण कॅरोलिनला सहानुभूती वाटते. हो, ती कदाचित आईला जास्त समजू शकते. तिच्या अपूर्ण स्वप्नांना, तिच्या एकटेपणाला. ती आईकडे एका वेगळ्या नजरेतून बघू लागते, एक स्त्री म्हणून. ते दोघं मिळून मग ती डायरी वाचतात. त्यात फ्रान्चेस्काने सगळं लिहिलेलं असतं. ते 4 दिवस, रॉबर्टबद्दलच्या भावना, तो ट्रॅफिक लाईटचा क्षण, तिची निवड आणि तिची शेवटची इच्छा. तिची राखासुद्धा रोजमंड ब्रिज जवळ विखुरण्यात यावी. हे वाचल्यावर मायकलचाही दृष्टिकोन बदलतो. त्याला आईच्या त्यागाची, तिच्या प्रेमाच्या खोलीची जाणीव होते. त्याला कळतं ही फक्त फसवणुकीची गोष्ट नाहीये, ही एका खोल प्रेमाची आणि त्यातून आलेल्या निवडीची कहाणी आहे. आणि यामुळे भाऊ-बहीण भावनिक पातळीवर जवळ येतात. हो, आणि मग ते दोघे मिळून आईची अंतिम इच्छा पूर्ण करतात. एका शांत दिवशी रॉजमंड ब्रिजवर जाऊन तिची राखा विखुरतात. जणू काही वर्षांनी त्या पुलावर फ्रान्चेस्का आणि रॉबर्ट पुन्हा एकत्र येतात. कथेचं वर्तुळ पूर्ण होतं. हो, वॉलरने ज्या प्रकारे प्रेम, निवड, त्याग, आठवणी, गुप्त आयुष्य या सगळ्याला स्पर्श केलाय ते खूप प्रभावी आहे. ते पूल फक्त पार्श्वभूमी नाहीयेत, ते कथेचा आत्मा आहेत, आठवणींचं प्रतीक आहेत. फ्रान्चेस्काच्या डायरीतली शेवटची नोंद पण खूप काही सांगून जाते. ती लिहिते की आत्ता ती रॉबर्टला भेटायला निघालीये. जणू मृत्यू हे त्यांचं पुनर्मिलन आहे. आणि कथेच्या शेवटी ते दृश्य, सूर्यास्ताचा पूल, वाऱ्यावर 2 आकृत्या दिसण्याचा भास आणि त्यांचं विरून जाणं. मागे फक्त पूल, शेती, क्षितिज. प्रेम कसं देहाच्या पलीकडे जाऊन टिकून राहतं हेच सांगणारं. ही कथा हेही सांगते की प्रत्येक सामान्य वाटणाऱ्या आयुष्यात किती असामान्य गोष्टी दडलेल्या असू शकतात. खरंय. आणि प्रेम, त्याग, निवड हे किती गुंतागुंतीचे आणि व्यक्तिगत निर्णय असतात. खरोखरच द ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी ही फक्त एक प्रेमकथा नाहीये. ती मानवी नातेसंबंध, जबाबदाऱ्या, आपल्या आतल्या इच्छा यावर विचार करायला लावणारी कलाकृती आहे. नक्कीच. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीबद्दल, तिच्या मृत्यूनंतर आपल्याला असं एखादं मोठं रहस्य कळलं तर त्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल? आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या निवडींबद्दल आपण काय विचार करू? कितीतरी कथा असतील आपल्या आजूबाजूला ज्या कधी सांगितल्याच जात नाहीत. नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. आजची ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आवडली असेल तर बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, नक्की. विच बुक वुड यू लव्ह टू हिअर समराइज नेक्स्ट? तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमची सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमची निवड पुढच्या भागात सादर केली जाऊ शकते. भेटूया पुढच्या वेळी.
पुढच्या वेळी भेटूया एका नवीन पुस्तकाच्या चर्चेसंग. धन्यवाद. धन्यवाद.